कोण म्हणत होतं? तुम्ही गाडी जेव्हा आडवी लावली यांनी तुम्हाला शब्द दिले तुम्ही गाडी काढा आणि तुमचं काम करून देतो. यांच्या शब्दात शब्द नाही, सरळ सरळ फसवणूक करतात. निकेतन सरांना बोला, यांनी नाही शब्द दिला. नाही, तुम्ही यांच्याकडून तेवढंच कागदपत्र लिहून घ्यायला लागत होतं. नाही तर गाडी आडवी काय गुन्हा दाखल करायचा ना आमच्यावर करा. हे बघा साहेब, तुम्ही आहे ना जर असं करत असं नाही. शेवटी कंपनी म्हणून तुमची जबाबदारी आहे. आज टाटाचं नाव मोठं आहे म्हणून आहे ना आम्ही थोडे शांततेत घेतोय. चुकताय साहेब, तुम्ही आहे ना गोरगरीब लोकांना लोटायची काम आहे ती. असं आहे ना, आम्ही आमच्या तालुक्यात तर खपून नाही घेणार बाबा. बाकी पुढे चालेल आणि इथं नाही खपून घेणार. तुम्ही याच्यातून मार्ग काढा. 5-10 हजार रुपये काय लागले तर आपण इकडे तिकडे करू. पण तुम्ही जर संपूर्ण जर कंपनीने केले कंपनी ओके म्हणजे कंपनीने टाटाचे काय घेणार नाही त्याच्याशी. आमचा प्रॉब्लेम आहे ते डिझेल का आम्ही घरी बनवत नाही, तेव्हा शिस्त काय आम्ही त्याच्यात टू व्हीलर वरती आलो असं काय करतो? यांनी ऐका ना, यांनी मला आदल्या दिवशी मला म्हटले थांबा तुम्ही 12 वाजेपर्यंत रिपोर्ट येईल. 12 नंतर यांचे जीएम म्हटलं कशाला 50 वेळा फोन करता तुम्ही, आम्हाला आमची काम आहे. तुम्हाला मॅनेजर दिला इथं आम्ही, त्याच्याशी तुम्ही बोला. मी बोलतो त्याच्याबरोबर, तुम्ही मला फोन नाही करायचा. रविची भाषा काय बरोबर नाही. मॅनेजर म्हटलं मी तुमचा पार्ट आणायला चाललोय काय? अहो, मग सरळ सरळ फसवते की ना, रोज एक नवीन आश्वासन देतात ते. असं नाही 4 दिवसापूर्वी रात्री 8 वाजता एवढा मॅनेजरला फोन लाखो केला, रुपयाच्या तुमचा गाड्या पार्ट आणायला कशा चाललोय आपल्याला- आणि सकाळी मग आल्यावर रस्ता तुम्ही तुमचा म्हणून नव्हता आणायला गेलो त्या होतो. दिवशी आले होते तुम्ही काय लेडीजला काय त्रास झाला का इथल्या विचारा त्यांना. जाऊ दे. नका बोलू. रोज सकाळी 9 वाजता तुम्ही यायचं. त्यांची चर्चा करा. दुसऱ्याला रिस्पॉन्स द्यायचंच कळत नाही. तिकडे टाटाच्या ऑफिसला तुम्हाला हो इकडं होऊ शकते आणि मग माझ्याकडे का नाही होऊ शकत? तेच म्हणतो मी फक्त केस साठी करूया काय होतं आणि ते बरोबर आपल्या लेवल असेल तर होणार ना, सांगायची आवश्यकता आहे. चालेल सर आपल्या लक्षात. एवढे दिवस कॉपरेट करू, अजून किती दिवस कॉपरेट करू? नाही मग किती दिवस असं काय नाही जनरली ऐका ना. उद्या बोलू ना, किती दिवस असं बरोबर आहे. ऐका ना, हे काय होतं, दुपार होती, दुपारची संध्याकाळ होती, संध्याकाळची परत उद्या सकाळ होती आणि मला एवढं काम नाही तर माझ्या गाडीत तुम्ही बसा, मी तुम्हाला नेतो, माझं काम दाखवतो. तुमच्यापेक्षा जास्त अरेंजमेंट असेल भाई विचारा ना. कसं आहे आता हे पण डिसिजन नाही देऊ शकत. 11 दिवस व्हायला गेले, याची जबाबदारी निश्चित करा ना तुम्ही. असं काय करा? नाही, जनरल मॅनेजर म्हणून यांची जबाबदारी आहे. शेवटी काय झालं तर टाटाने यांना त्याची डिस्ट्रीब्युटरशिप दिली, डीलरशिप आली. टाटाने ज्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या, सांगितलं ना तशी डिसिजन येतात. अहो साहेब माझं काय म्हणणं आहे माहिती आहे आणि का? सर यांनी आजच सगळ्यांना बोलवायला पाहिजे होतं ना. 10 ते 12 गाड्या एकाच लाईनला चालतात, वेगळ्या लाईनला चालतात. नाही, आता मला हे सांगा साहेब, आता समजा तुम्ही आले सकाळी जे त्यांनी सांगितलं ना ते तुम्ही आम्हाला, त्यांनी जे सांगितलं ते तुम्ही घरी बरोबर आम्हाला सांगितलं. मग याच्यामध्ये जर आज जर तुम्ही निर्णय नसेल घेतला मग तुमचा आमचा आज फायदा काय? दिवसापासून आतापर्यंतचा वेळच गेला. निर्णय ना सर टाटा मोटरला घेऊनच करावं लागतं. नाही आता येताना तुम्ही टाटा मोटरचा माणूस आणला पाहिजे बा. नाही मला मुळात काय माहिती का, हेच बोलवलं मी यांना सांगताना दुपारी सांगताना मी सांगितलं होतं की जो डिसिजन मेकर आहे आम्ही रातभर बसायला सिस्टमला कॉल करा, फॉलोअप घ्या. आयुष्यातला एक वेळ आता असाही गेलाय दिवस, तसाही जाऊ द्या, रात्र जाऊ द्या, त्यांना म्हणा या रातच्या 1ला या, 2ला या, आम्ही तयार. आपल्याला विषयच काय घेऊ आपण विषय. हळू चहा घ्या. चहा ना काय तुम काय आमचे वेर आर यू तुमको आने को कब जमे नहीं लगा, कितनी देर लगेगी? तो फिर अभी ये पेंडिंग है ना विषय, 3-4 दिन है वो ये डीलरशिप वाले खाली. हाँ ठीक है, टाटा की गाड़ी लिए, टाटा के अंदर वो जो कमीज कंपनी का क्या क्या नहीं उससे कुछ लेना देना नहीं. अभी हमारा बोलना एक ही है कि अगर तुम हमको रीजन दे रहे कि डीजल की वजह से प्रॉब्लम हो गया है तो हमारे बाकी के पार्ट क्यों नहीं खराब हो गया? अगर वो डीजल से सिलिकॉन अगर डीजल में था तो नोजल उसके प्रॉब्लम आने मांगता था, वॉशरूम का प्रॉब्लम आने मांगता था, वो क्यों नहीं हो गया? हाँ हाँ
ते बघा ऐका 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 सगळी माझं म्हणणं एवढंच आहे की तुमचा हा सायलेन्सर हा कंपनी डिफॉल्ट आहे. हे आज नाही मी तुम्हाला सांगतोय ना आता काय होतंय माहिती का, तेच रिपीट करण्यापेक्षा आहे ना आम्हाला ते वॉरंटीमध्ये बसून द्यायची जबाबदारी तुमची आहे. एक टाटा मोटरचे एक एम्प्लॉई म्हणून तुम्ही आता पहा आम्ही इथं ह्या डीलरशिपवरती थांबून आहे. तुम्हाला निर्णय काय घ्यायचा काय नाही तो तुमचा विषय राहिला. मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर आमचं काम करून नाही दिलं तर उद्या आम्ही आमची गाडी या शोरूमला आडवी लावणार. एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगत. याच्या आधी एकदा ऐका ना, तुम्ही जर हेच म्हणत असाल ना होणार नाही आणि रिझन फक्त तुम्ही तुमच्या जर हिशोबाने देणार असाल ते साफ चुकीचं आहे साहेब. नाही 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 हे बघा प्रत्येक कस्टमर बघा तुमचं काम असते. टाटा मोटर्सनी तुम्हाला ऐका ना, टाटा मोटर्सनी तुम्हाला कशासाठी ठेवलंय नेमलंय की कस्टमरांना काय हवंय किंवा काय नाही ती पाहिजे जबाबदारी कोणाची आहे? तुमची, बरोबर का नाही? टाटा मोटरची. आता तुम्ही टाटा मोटरची एम्प्लॉय म्हणून तुमच्यावर बोलतो. आता हे एक सेलचे एम्प्लॉय होते यांनी एक सेलचं सांगितलं. हां आता टाटा मोटर हां बोला ना. हां हां बर बर मग आम्ही तेच सांगितलं ना तुम्हाला की सध्या मी तेच सांगतो ना तुम्हाला तुमचं मॅन्युफॅक्चरिंग जी तुमचं सायलेन्सर जो आहे हां ते 3 लाख किलोमीटर त्याची वॉरंटी आहे. हे तर मान्य करशाल का नाही तुम्ही? मग 3 लाख किलोमीटरच्या आतमध्ये जर तो खराब होत असेल हां मग याला जबाबदार कोण? ओके सर, मी तुम्हाला म्हटलं होतं कमीचं तिघं पण बोललो होतो. गव्हर्नमेंटचा काय संबंध? अहो तुम्हाला साहेब माझा तेच म्हणणं आहे याला विषय नाही पडला की तो तुम्ही या बघा साहेब बाई बाई आमच्याकडं 1 मिनिट थांबा जरा. अध्यक्ष बोलतील आमचे 1 मिनिट थांबा. सर नमस्कार. आनंद भाऊ आजकर बोलतोय. विषय असा आहे अख्ख्या जगात आता त्या पेट्रोल डिझेलच्या दिसतोय चालल्या. कंपन्यांनाही कळते काय चाललंय. तुम्ही तुमच्या गाड्याच बनवताना त्या पद्धतीने बनवा. आता हे पुढं भविष्यात तुम्ही बनवला. ऐका ना 2 मिनिटं. 22 जुलैला तुमच्या टाटाच्या शोरूमला बघा का ऑनलाईन रेकॉर्ड आहे तुमच्या कंपनीचं, चेक करा. हेच रिझन आहे. डोके बरोबर आहे का? इंजेक्टर गेलाय, तुमचा सायलेन्सर गेलाय, अजून काय पार्ट गेले. त्यांनाही पण त्याच गोष्टी असताना गाडी नंबर काय डोके? 1 मिनिट डिटेल सांगतील पहिले डोके, पुन्हा बाकीचं मी बोलतो. MH14 MH 9549. तुम्ही एका कस्टमर बाबत एक भूमिका आणि दुसऱ्या कस्टमर बाबत एक भूमिका कशी काय घेऊ शकता? डिझेल आम्ही बनवतो का? डिझेल आम्ही बनवतो का? गाडी तर तुम्ही बनवलेली आहे, तुम्ही वॉरंटी दिली ना सर. मग तुम्हाला सदरच्या केसमध्ये तुम्ही 13 दिवस 11 दिवस गाडी इथं उभी आहे, एवढे दिवस लागतात आणि त्यावेळेस सांगितलं जातं गाडी आम्ही वॉरंटीत करून देऊ आणि 2 दिवसांनी भूमिका बदलतात तुमच्या. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर म्हणजे फक्त मला सांगा. ठीक है, तो भेज देता हूँ है मेरे पास में. तुमची
अहो तुमची लॅब व्हॅलिड आहे की नाही आहे ह्याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही हो. तुमच्या कंपनीच्या लॅबेत हा तुमचा पार्ट आहे आणि डिझेल चेकिंगला तुम्हाला 22,000 लागतात. म्हणजे अशा काय प्रकारचं त्या डिझेल मध्ये काय काय असतं एवढं का तुम्हाला 22,000 खर्च आलाय डिझेल चेक करायला? अहो, तुमची लॅबच्या प्रोसिजर मध्ये तुम्ही क्लायंटला तुमच्या वेटिंगला ठेवले 11 दिवस आणि त्या आज प्रत्येक गाडी मालक इतका अडचणीत आहे, कर्ज काढून गाड्या घेतल्या जातात आणि तुम्ही सगळे खेळवताय त्यांना. कर्ज हप्ते व्याज EMI मध्ये पिसून निघलेत ते, तुम्ही त्यांना खेळवताय. परवाच्या दिवशी त्यांनी गाडी ज्यावेळेस तुमच्या शोरूमच्या गेटला आडवी लावली त्यावेळेस सांगितले गेले आपण वॉरंटीत बसून देतो, गाडी काढा. तुम्हाला काय सांगितलं गेलं? निकेतन सरांना विचार, तुमचं काम झालंय? डोके तुम्ही प्रयत्न चालू आहेत. हा. नाही नाही, तसं नाही तसं नाही. फुटाने ओके, तुमचा पोलीस स्टेशनला फोन आला होता, काय असेल ते करून देतो काम. आणि आनंद भाऊ हा. तुम्हाला हे सांगतो, यांची गुजी गुजी करायची काही गरज नाही. आत्ताच गाडी आडवी लावून टाकितो, नाही, त्यांना काय उपटायच्या ते उपटू द्या. 11 दिवस यांनी डोक्याची पार आई जाऊ. शिवीगाळ करून विषय होत शिवीगाळ नाही. करून काय होत नाही, सगळी शिवीगाळ आपलीच करून होत माणसं नाही आहे. विषय तुमचे. माणसं आपली मग विषय असा आहे, तळमळ करतो त्यांच्या, बघा त्यांना सर. आखली नाही. भविष्यात तुम्हाला अशा 1000 केसेस येणार आहेत. कारण डिझेल पेट्रोल आम्ही आमच्या घरी बनवित नाही. गाडी मालक ज्यावेळेस गाडी 1000 किलोमीटर लांब जाते ना, UP MP झारखंड पर्यंत गाड्या जातात, या गाड्यापर्यंत गाड्या त्यावेळेस त्या गाड्या काही मालकाच्या घरी डिझेल टाकाय नाही येते, ऑन द वे त्यांना जागी डिझेल टाकावं लागतं. तुमच्या कंपनीने दावे ठोका त्या पंपांवर, त्या कंपन्यांवर. नाही तर सांगा गाडी मालकांना ज्या ज्या पंपांवर डिझेल टाकलं जाईल तरी कोणी शोधायला जायचं टंकर डिझेल पेट्रोल. ऐका ना, या टेक्निकल इश्यू मध्ये आम्ही इंजिनियर नाही साहेब, आम्ही एवढ्या सगळ्या चर्चा ऐकण्यात इंटरेस्टेड नाही. ऐका ना, तुमच्या लॅबचे रिपोर्ट, त्याच्यावर झालेला खर्च, तुमच्या कंपनीच्या डिझाईन. गाडी विकत घेणारच इंजिनियर असतात तर काय त्यांनीच गाडी बनवली असते साहेब, कशाला तुमच्या कंपन्यांच्या ब्रँड विकत घेतील? हे सगळे टेक्निकल बाबी तुम्ही सांगणं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या कमिन्सचं ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट जोडताय की त्यांच्या लॅबने आम्हाला हे पाठवले, गाडी विकताना आम्हाला सांगितलं का हो गाडीला कोणत्या कंपनीचा टायर लावलाय, कोणाचा पाठा जोडलाय, कोणाची डिस्क जोडली, बॉडी कोणाची जोडली, कोणता पार्ट्स कोणत्या कंपनी, असं सगळं डिक्लेरेशन देऊन विकली का गाडी? गाडी टाटाची आहे ना. मग तुम्ही लॅब रिपोर्ट कोणता सांगताय? कमिन्सचा सांगताय तुम्ही. आमचा संबंध नाहीच आहे कमिन्सचा, आम्ही त्यांच्याशी बोलूच शकत नाही. विषय असा आहे का मला तेच सांगायचे साहेब तुम्हाला का आता हे किती गोल गोल घुमवणार तुम्ही? अशा 1000 केसेस पुढं, अशा 1000 केसेस येणार आहे. कारण पेट्रोल डिझेलच्या ज्या भेसळी आहेत त्यात आम्ही नाही करीत ना. आमची केस तुम्ही त्या केस प्रमाणे जी 22/7/2026 ला आहे, MH14 MH काय नंबर सांगितला, 9549, त्या गाडीचा जर क्लेम होऊ शकतोय तर ह्या गाडीचा क्लेम तुम्ही बसून द्या. मी काही वारंवार जास्त वेळ फोनवर बोलण्यात मला इंटरेस्ट नाही साहेब. ठीक आहे साहेब, होत नसेल तर पुढचं पाऊल आम्ही आमच्या पद्धतीने पाहतो. जास्त तो त्याच्या ह्याच्यात बोलत असेल ना, येऊ द्या त्याला, आपण आपल्या पद्धतीने पाहू. काय करायचं? सामने पास करेंगे बच्चा है वो आने को 2 दिन लगेगा, कोपरगांव को बाहर वो कब आएंगे, कब ये मैटर सुनेंगे? ये इनके काम, उनके काम, इनको मेरे काम. आपको ये समझ में या हम काय के वास्ते आए मालूम है, ये पैचअप करके विषय यह है ना, ड्रॉप करने का था, लंबा कुछ खींचने था. उसकी मेंटेलिटी भी उसने बनाया, ठीक है चलो भाई 10 लाख रुपए घर जा रहा, 1 लाख रुपए मैं देता, 10% उसने मेरे को बोला भी जुबेर भाई आप लोग खत्म कराने. अभी क्या मालूम है, डिसीजन मेकर तुम, अगर तुमने हयात के साथ में अगर बात करे और इनका जो मैटर जो शॉर्ट आउट करे तो कुछ लंबा खींचने की जरूरत नहीं. कौन सी चीज़ है? मैं आपको ये बताता हूँ, मेरे पास सब रिटर्न में काम करता हूँ, सब रिटर्न में मेरे पास वारंटी की जो है अथॉरिटी का वहाँ तक नहीं लगा है के लिए, जो हमारा काम है बोलते ना सपोर्ट करना चाहिए, वो हम मैंने किया, वहाँ से भी वो नहीं आया.
ये इनसे भी मैंने बात की तो अभी डिसीजन मेकर ये है आप इस तुमच्या बोलण्यावर तर लक्षात आलं सर नाही डिसीजन मेकर कौन है आप नाही, मेरे को मुळात- डिसीजन पर बोल मुळात maker काय बोल माहिती के का साहेब, लक्षात बात घ्या. को बढ़ा नहीं सकते ना आता ते इथं कधी येतील माहिती आहे का ज्यावेळेस काही करत नाही तोपर्यंत त्याचा भाऊ होणार नाही तोपर्यंत टाटा कंपनीला जाग येणार नाही की नक्की काय झाले काय. आता समजा ते कोपरगावले त्यांना जर यायचं जर ठरलं असतं तर त्या आता रात्रीतून निघाले असते 3-3.5 तासामध्ये कोपरगाव इथपर्यंत ते आले पण असते. पण त्यांना ह्या कस्टमरची काही आवश्यकता नाही मला असं वाटतं त्यांच्या बोलण्यावर. आणि त्याच्या बोलण्यावर मला असं जाणवतं की अशी भरपूर केसेस होतात त्याच्यामुळं काय आम्ही काही जे आहे त्याच हिशोबाने आम्ही करणार. वॉरंटीमध्ये जे बसते ते वॉरंटीमध्ये त्यांना जे बसत नाही ते देणार. पण तुम्ही मला सांगा आज तुम्ही एक जेम आहात त्या गाडीची वॉरंटी किती दिवसाची आहे? 3 वर्षाची. किती वर्षाची? 3 वर्ष 3 वर्षाची. आणि किलोमीटर किती? रिलॅक्स आहे का 3 लाखाची. आपल्या गाडीचे किती किलोमीटर झाले? 2,18,000. 2,18,000. 3 वर्ष झाले गाडीला. नाही झालं. मग गाडीला जर 3 वर्षे झाले नाही 3 लाख किलोमीटरही झाले नाही तर माझं म्हणणं असं आहे की मग तुमची गाडी घेऊन आमचा फायदा काय झाला? आमचा लॉसच झाला ना. जर 3 लाख किलोमीटरच्या आतमध्ये 2.5 लाख 2 लाख जर त्याला जर बिल येत असेल तर काय उपयोग झाला? तुम्ही एकतर मुळात वॉरंटीच्या हिशोबाने जास्त तुम्ही काम करताय. आज यांच्या गाडी जर उद्या भविष्यात कोणत्या गाडीचं होईल? मग तुम्ही आता सगळ्यांना असंच म्हणणार का तुमच्या डिझेलमुळे झालं डिझेल? नाही भाऊ, यांनी आता जर नवीन फंडा तयार केलाय काय माहिती का काही प्रॉब्लेम आला कशामुळे झाला? डिझेलमुळे. काही प्रॉब्लेम झाला डिझेलमुळे. म्हणजे कस्टमरनी भांडायचंच नाही तुमच्या बरोबर. जर डिझेलमुळे जर प्रॉब्लेम झाला असता आज टेक्निकली जर तुम्ही बोलत असाल तुम्ही जर टेक्निकल तुम्हालाही माहिती यांनाही माहिती मला असं वाटतं की बाबा टेक्निकल जर डिझेलमध्ये जर काय सिलिकॉन जर जास्त असला तर 100% त्याच्या वॉश पंपवर त्यांनी नोझलवरती त्यांनी परिणाम केला असता. तुम्हालाही माहिती होते पण ते हळूहळू होते सर. अहो मला हे सांगा मग एकदम त्या आपण बोलू याच्यावरतीच ना, कसं काय आता झालं? खोलल्यामुळे कळलं ना. सर 2 मिनिटं फक्त. सेन्सिटिव्ह काय? सायलेन्सर आहे, वॉश पंप आहे, नोझल आहे. पंप नोजल बरोबर. मग पहिला कशा वाट्या गेला? हो की नाही. हे जे टेक्निकल इश्यूज आहेत ऐकून घ्या ना. हे टेक्निकल एक्सपर्टच आपल्याला सांगू शकतील. आम्ही नाही सांगू शकत. आम्ही टेक्निकल एक्सपर्ट आहोत का? आमचं म्हणणं तेच आहे तुम्हाला. हो यांनी टाइमपास लावलाय नुसता हे आमच्या आता काय फील्ड झाली आता आपली